नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे। सन 2026-27 समर बॅचेससाठी आमच्याकडे प्रवेश देणे चालू आहे। आमच्याकडे खालील वर्गांचे तास घेतले जातात। इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा आणि इयत्ता 6वी इस्रोची परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात। परिपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट मॅप संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा। जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता। संपर्क क्रमांक आहे आमचा 80 10 88 52 66, त्याचबरोबर 97 63 68 80 73। धन्यवाद। स्वाध्याय 9.2 त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, a चा x घात त्या कंसाचा y वजा z घात गुणिले a चा y घात कंसाचा z वजा x घात गुणिले कंसात a चा z घात गुणिले कंसाचा x वजा y घात। आता इथं आपल्याला एक नियम वापरता येईल बघा। नियम कोणते वापरता येईल? a चा m घात त्याचा घात म्हणजे a चा m गुणिले n, आणि आणखीन एक नियम वापरता येईल आपल्याला, a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात। हे नियम इथं वापरता येतील। आता आपण दिलेलं समीकरण जे आहे गणित ते खाली लिहून घेऊ व्यवस्थित। a चा x त्याच्या कंसाचा y वजा z गुणिले a चा y घात त्याच्या कंसाचा z वजा x गुणिले a चा z घात कंसात x वजा y बरोबर। आता काय करता येईल, डायरेक्ट आधी कंस सोडून घेऊया। a xy वजा xz गुणिले a चा yz वजा yx गुणिले a चा zx वजा zy बरोबर। पाया समान असेल तर बेरीज करायची, पण आता पाया समान आहे, मग a चा xy वजा xz प्लस yz वजा yx प्लस zx वजा zy। आता इथं जे कट होतील ते कट करता येतील बघा। कोणते कोणते कट होतील ते पाहूया आपण। हा xy कॅन्सल, नंतर वजा xz हा कॅन्सल, अधिक yz आणि हा zy कॅन्सल, म्हणजे xy हा ही टर्म कॅन्सल होईल, नंतर ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होईल, आणि शेवटी ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होईल। याचा अर्थ उत्तर जे आहे ते काय राहिलं बघा, a ची पॉवर 0, आणि मग a ची पॉवर 0 याचा अर्थ उत्तर जे आहे ते किती असतं? 1, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल। दुसरा प्रश्न आहे 0.0000000027 बरोबर 0.27 गुणिले 10 चा x घात, तर x बरोबर किती? पर्याय दिले वजा 10 वजा 8 वजा 9 वजा 12। आता अशा वेळेस काय बघा, 0.000027 बरोबर 0.27। आता हे आपल्याला याच्या बरोबर किती दिलंय त्यांनी? 0.27 गुणिले 10 चा x घात। आता किती शून्य आहेत बघा इथं? 3 6 8, किती शून्य दिलेले आहेत? 8 घरं 0.27 आहेत। याचा अर्थ आपल्याला काय करावं लागणार आहे, हे लिहिताना 0.27 गुणिले 10 चा वजा 8 वा घात बरोबर 0.27 गुणिले 10 चा x घात। दशम चिन्ह ज्यावेळेस मागं जातं त्यावेळेस काय केलं जातं, भागलं जातं, म्हणजे वजा त्या ठिकाणी येणार आहे। आता मग याच्यातली 0.27 कॅन्सल होईल, राहिलं कोण बघा, 10 चा वजा 8 वा घात बरोबर 10 चा x घात, पाया समान आहे, म्हणजे x बरोबर किती? वजा 8।
पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. तिसरा प्रश्न आहे -5/7 चा -8वा घात या घातांकी संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? गुणाकार व्यस्त संख्या म्हटलं जातं. आता आपल्याला माहिती आहे गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? दिलेल्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या घेतली तर त्यांचं उत्तर गुणाकार किती आला पाहिजे? 1 आला पाहिजे. मग पर्याय दिले 1 5/7 चा 8वा घात, नंतर दुसरा पर्याय 1/-5/7 चा 8वा घात, तिसरा -5/7 चा 8वा घात आणि चौथा 1/-5/7 चा -8वा घात. आता -5/7 चा -8वा घात बरोबर. जर यांच्यातले पर्यायातून गणित घेतलं, जर काही उत्तर 1 आलं तर तो पर्याय आपल्याला काय म्हणता येईल? बरोबर आहे. बरोबर. मग याची गुणाकार बेस संख्या आता इथं -8 आहे. -8 म्हटल्यानंतर याची गुणाकार बेस संख्या काय घ्यायला पाहिजे? +8 घ्यायला पाहिजे. मग -5/7 ची गुणाकार बेस संख्या जी आहे तर ती काय भेटली? +8 या ठिकाणी भेटलेली आहे. आता आपल्याला हे माहिती आहे पाया समान आहे, घातांकाची बेरीज करतो. -5/7 कंसात -8 अधिक 8 बघा, -5/7 यांची वजाबाकी केली 0 आलं आणि -5/7 चा 0 घात म्हणजे उत्तर किती असतं? 1 असतं. याचा अर्थ पर्याय क्रमांक जो आहे तो कुठला पर्याय क्रमांक आहे? तिसरा पर्याय याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलं. आणि नियम आपण बघितला, याची पावर 0 बरोबर किती? 1 म्हणजे याचा 0 घात बरोबर 1 हे उत्तर तिथे दिलेलं आहे. चौथा प्रश्न आहे 13 बरोबर 2x 2 चा x घात अधिक 2 चा y घात अधिक 2 चा z घात तर x अधिक y अधिक z बरोबर किती? पर्याय दिले 3 4 5 6 दिलेले आहे. पण इथं आपल्याला माहिती आहे 2 चा घात दिलेला आहे, म्हणजे आपण काय करून घेऊ शकतो? 2 चा 0 घात 1, 2 चा 1 घात 2, 2 चा 2 घात 4, 2 चा 3 घात 8, 2 चा 4था घात 16. आता यातून संख्या शोधायच्या ती ज्यांची बेरीज 13 येईल. बघा अशा कोणत्या संख्या येतील? 8, 8 आणि 4 12, 3 संख्या x y z. मग 8, 8 आणि 4 12 आणि 2 14 येतात, 13 पाहिजे. म्हणजे ही एक घेऊ शकतो, ही एक घेऊ शकतो, ही एक घेऊ शकतो. म्हणजेच याचा अर्थ 13 ही संख्या आपल्याला मिळून जाईल. म्हणजे बघा 13 बरोबर 2x 2 चा 0 घात अधिक 2 चा 2 घात अधिक 2 चा 3 घात. आता यांची बेरीज 13 येते का? बघा 1 2 चा दुसरा घात म्हणजे किती आला? 4 8 13 आली. मग याच्यावरून x बरोबर किती? 0, y बरोबर 2 आणि z बरोबर 3. आता त्यांनी अट दिलेली आहे x अधिक y अधिक z बरोबर 0 अधिक 2 अधिक 3 यांची बेरीज केली, उत्तर किती भेटलं? 5. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न आहे x चा तिसरा 3x 3 चा x घात बरोबर 27 चा y घात बरोबर 9 चा z घात बरोबर 729. तर x y z चा 3/2 घात बरोबर किती? पर्याय 36 216 6 आणि 11 पर्याय दिलेले आहेत. मग आता बाय स्टेप जाऊया. 3 चा x घात बरोबर किती आहे? 729. आता इथं आपल्याला काय करावं लागणार आहे? 3 चा 729 घात किती आहे तो शोधायचा आहे. मग तो शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अगोदर 3 ही संख्या घ्यावी लागेल. मग बघा 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3, या 3 चा गुणाकार केला 9 आला. परत या 3 चा गुणाकार केला 9 आला. त्याच्यानंतर 3 गुणुले 3 गुणुले 3 बघा या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार किती आला? 9. परत याचा गुणाकार म्हणजे 3 गुणुले 3 9, 3 गुणुले 3 9, 3 गुणुले 3 9, 3 गुणुले 3 9 यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह देतो. आता इकडं 9 9 81, 81 गुणुले 9 गुणुले 9, मग
9 1 9 आणि 9 8 72 झालं. म्हणजे इकडच्यांची आपल्याला गरज घ्यायची नाहीये, एवढेच घ्यावा लागतील. मग 3 गुणिले 3 9, 3 गुणिले 3 9, 3 गुणिले 3 9, 9 9 81, 81 गुणिले 9 729. ओके, म्हणजे किती झाले आता बघा, 1 2 3 4 5 6 म्हणजे 3 चा 6वा घात झाला. म्हणजे याचा अर्थ किती आहे बघा, इथं खाली घेतलं तरी चालेल. 3x बरोबर 3 चा 6वा घात आणि म्हणून x बरोबर 6. याच्यानंतर 27y बरोबर 729. आता इथं 729 म्हणजे काय, 3 चा 6वा घात आहे आणि 27 बघा, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे 3 चा 3रा घात त्याचा y घात. याचा अर्थ 3 चा 3रा y घात बरोबर 3 चा 6 घात म्हणजे 3y बरोबर 6 म्हणजे y बरोबर 6 चे 3 म्हणजे y बरोबर 2. त्याच्यानंतर 9 चा z घात बरोबर 729, 3 चा वर्ग म्हणजे 3 चा 6वा घात. इकडं 3 चा 2z बरोबर 3 चा 6वा घात म्हणजे 2z बरोबर 6 म्हणजे z बरोबर 3. इथं x ची किंमत भेटली, y ची भेटली आणि z ची किंमत भेटली. आता ही किंमत फक्त काय करायची, याच्यात टाकायची. x y z चा 3/2 घात. मग x ची किंमत 6, y ची किंमत 2, z ची किंमत 3. आता याचा अर्थ काय होतो बघा, 1 गुणिले 2, 1/2 गुणिले 3, 3 2 6, 6 36 आणि 36 चं 1/2 वर्गमूळ. याचा अर्थ 36 चं वर्गमूळ घेतलं तर 6 आणि 6 चा 3रा घात, 6 चा 3रा घात म्हणजे 216. म्हणजे तुम्हाला उत्तर पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी काय झाला, मिळून गेला. 216 आहे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा 6वा प्रश्न आहे. a चा 1/3 घात गुणिले a चा 1/4 घात गुणिले a चा 1/5 घात भागिले a चा 1/4 घात गुणिले वजा 2/3 घात गुणिले 1/25. अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे. आता काय करता येईल, इथं बघा, ह्या 1/4 आणि हा 1/4 इथंच कॅन्सल झाला, तो कॅन्सल झालेला बाकीचे घेऊन टाकूया. कोण राहिले, a चा 1/3 घात गुणिले a चा 1/5 घात भागिले a चा वजा 2/3 घात गुणिले 1/a चा 1/25 घात. बरोबर. आता इथं काय करता येईल आपल्याला, पाया समान आहे म्हणल्यावर घातांकाची बेरीज करतो. हा नियम आपल्याला काय आहे माहित आहे. अगोदर वरच ह्याचा कार्यक्रम करून घेतो मी. a चा 1/3 घात अधिक 1/5 घात बरोबर. आता इथं छेद समान नाहीये, मग छेद समान करून घेता येईल आणि छेद समान करून काय करता येईल बघा, आणखी नाही आपल्याला काय बदल करता येईल, हा वरती घेता येईल इकडं. म्हणजेच ते खालचे जे आहे छेदस्थानी असणारी संख्या जी आहे ती सुद्धा आपल्याला काय करता येईल, वरती घेता येईल. म्हणजेच बघा कशी घेता येईल ते सांगतो. इथं a चा 1/3 घात गुणाकार आहे, प्लस होईल 1/5 गुणुले हा वजा आहे, इकडे वरती गेल्यानंतर काय होणार, अधिक होईल. हा गुणुले a चा 1/25 घात आहे, तो वरती गेल्यानंतर काय होणार आहे 1/25 होईल. म्हणजे एवढा बदल याच्यामध्ये काय झालेला पाहायला मिळेल. आता काय करायचंय, पाया समान म्हणल्यावर डायरेक्ट बेरीज करायची बघा. a चा, आता इथं पण मी अगोदर मांडून घेतो याला, गुणुले a चा 1/5 घात, मग 1/3 अधिक 1/5 अधिक 2/3 अधिक 1/25 पाया समान असल्या कारणाने. आता इथं तुम्हाला काय करता येईल बघा, यांचा गुणाकार नाही करायचा तर डायरेक्ट बेरीज करायची सगळ्यांची. आणि मग बेरीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर हे दोन सम दिसतात सारखे असतात त्यांना जवळ जवळ घेऊ आपण. a चा 1/3 अधिक 2/3 अधिक 1/5 अधिक
25. याचं उत्तर आलं याचा 3/3 अधिक इकडे काय होणार 5 अधिक 1/25. आता याचं उत्तर जे आहे ते किती आलं बघा, याचा 1 घात अधिक 6/25 म्हणजेच याचा 25 एक 25 अधिक 6/25 25 आणि 6 31 31/25 म्हणजे याचा पर्याय जो आहे तो पर्याय आपल्याला कुठला भेटलेला आहे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. तो प्रश्न आहे वर्गमुळात x चा 3/5 घात गुणिले वर्गमुळात x त्याचा 2/5 घात अधिक 2 वर्गमुळात x छेद 2 कंसात वर्गमुळात x त्याचा 2/3 घात गुणिले वर्गमुळात x त्याचा 1/3 घात अधिक वर्गमुळात x बरोबर किती. आता इथं अगोदर आपण छेदस्थानी जी आहे ती घेऊया. वर्गमुळात x 3/5 गुणिले वर्गमुळात x 2/5 अधिक 2 वर्गमुळात x. छेदस्थानी घेतो 2 वर्गमुळात x त्याचा 2/3 घात गुणिले कंसात वर्गमुळात x त्याचा 1/3 घात अधिक वर्गमुळात x बरोबर. आता बघा या दोन्ही टर्म मध्ये वर्गमुळात x पाया समान आहे, याचा अर्थ वर्गमुळात x इथं 3/5 अधिक 2/5 अधिक 2 वर्गमुळात x छेदस्थानी इकडं 2 वर्गमुळात कंसात वर्गमुळात x त्याचा 2/3 घात अधिक 1/3 घात अधिक वर्गमुळात x बरोबर. वर्गमुळात x कंसाचा इतर छेद समान आहे म्हणजेच 3 अधिक 2/5 अधिक 2 वर्गमुळात x छेद 2 कंसात वर्गमुळात x 2 अधिक 1/3 अधिक वर्गमुळात x बरोबर. इथं घेतो बघा कंसात वर्गमुळात x त्याचा 3 आणि 2 5/5 अधिक 2 वर्गमुळात x छेद इथं 2 वर्गमुळात x 3/3 अधिक 2 वर्गमुळात x बरोबर. आता इथं काय होईल, हा जो 5 आहे हा 5 कॅन्सल 3 कॅन्सल होऊन जाईल म्हणजेच वर्गमुळात x अधिक 2 वर्गमुळात x छेद इकडं इथं वर्गमुळात x छेद यांची बेरीज केली 3 वर्गमुळात x. हे दोन्ही जे आहे टर्म कॅन्सल झाल्या, उत्तर आलं 1. याचाच अर्थ 1 म्हणजे आता इथं पर्याय कुठं 1 नाही -1 आहे म्हणजे पर्यायामध्ये किती येणार 1 ची किंमत बरोबर 1 ची किंमत वर्गमुळात x कंसाचा 0 घात. हे कधी येतो a चा पॉवर 1 असेल तर उत्तर किती येतं 1 हा नियम आहे आणि म्हणून याच्यातला पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. वर्गमुळात 3 वर्गमुळात x छेद 3 वर्गमुळात x हे दोन्ही कॅन्सल झालं, उत्तर 1 आलं. xचाच अर्थ वर्गमुळात x त्याची पॉवर 0 म्हणजेच किती आहे 1 असते, 1 ची किंमत एवढी म्हणजेच a चा 0 घात बरोबर 1 आणि पर्याय क्रमांक 1. 8वा प्रश्न आहे जर 109 बरोबर 3 चा a घात अधिक 3 चा b घात अधिक 3 चा c घात तर a अधिक b अधिक c बरोबर किती. पर्याय 4 5 6 7. आता आपल्याला काय केले तिथं 3 दिले, याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल 3 चे घात करून घ्यावे लागतील. मग 3 चा 0 घात 1 3 चा दुसरा घात 9 3 चा तिसरा घात. आता 3 चा 0 घात त्याच्यानंतर 3 चा 1 घात. हे बघा इथं 3 चा 0 घात 1 3 चा 1 घात हा किती झाला 3 भेटला हा 9. आता 3 चा घन 3 9 27 3 चा चौथा घात जो आहे तो किती आहे 81.
हे घात करून घेतले. आता ज्यांची बेरीज 109 येईल असे शोधायचे आपल्याला बघा. मग कोणाची बेरीज येते बघा, आधी घ्या 81 अधिक 27 7 आणि 1 8 हे 2 आणखीन एक घ्यावा लागेल 1 म्हणजे बघा 7 आणि 1 8 1 9 8 आणि 2 10 109 बेरीज आली. मग आता 81 म्हणजे कोणाचा घात झाला, 3 चा चौथा घात. 27 म्हणजे कोणाचा झाला, 3 चा तिसरा घात. आणि 1 म्हणजे किती, 3 चा शून्य घात बरोबर किती 109. आणि दिलेल्या समीकरणाची तुलना करूया आपण. 3 चा a घात 3 चा b घात आणि 3 चा c घात बरोबर किती 109. याचा अर्थ a बरोबर 4 b बरोबर 3 आणि c बरोबर किती 0. आणि गणित काय विचारले आपल्याला बघा, a अधिक b अधिक c बरोबर 4 अधिक 3 अधिक 0 बरोबर किती 7. याचा अर्थ पर्याय क्रमांक जो आहे तो आहे 4 नंबरचा पर्याय हे त्याचं. 9वा प्रश्न, 3 चा 3 घात गुणिले 3 चा 0 घात कंसात 5 चा 0 घात वजा 3 बरोबर. बघा 3 चा तिसरा घात. आता 3 चा तिसरा घात आपल्याला माहिती आहे, 3 चा दुसरा घात 9 27 गुणिले 3 चा 0 घात म्हणजे 1 5 चा 0 घात म्हणजे 1 वजा 3 27 कंसात 1 वजा 3 यांचं उत्तर आलं वजा 2 आणि 27 दुने किती भेटले 54 वजा 54. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते उत्तर किती भेटलं 2 नंबरचा पर्याय. 10वा प्रश्न आहे, वजा 3 चा चौथा घात आणि वजा 2 चा चौथा घात यामध्ये पुढीलपैकी योग्य चिन्ह कोणते. आता वजा 3 चा चौथा घात अगोदर काढून घेऊया आपण. वजा 3 चा चौथा घात म्हणजेच काय, 3 वेळा गुणाकार. यांचा गुणाकार केला, अधिक वजा वजा अधिक झाले 3 त्रिक 9 झाले, वजा वजा अधिक झाले 3 त्रिक 9 झाले. या दोघांचा गुणाकार किती आला 81. आता तसंच वजा 2 चा चौथा घात म्हणजे वजा 2 वजा 2 वजा 2 वजा 2 यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 2 4 2 गुणिले 2 4 आणि 4 चौक 16. आता यांच्यामध्ये बघा आपल्याला 81 हे 16 पेक्षा कसे आहेत मोठे. मग 81 कोणाचं आहे उत्तर, वजा 3 चा चौथा घात. इकडं 16 कोणाचा आहे, वजा 2 चा चौथा घात. म्हणजे दोघांच्या मध्ये जे चिन्ह आहे ते कुठे येणार, पहिलं चिन्ह येणार. अकरावा प्रश्न आहे, जर 0.1993 भागिले 1000 बरोबर 1993 गुणिले 10 चा वजा 7 घात. आता हे कसं आलं त्याच्यावरून आपल्याला हे काय करायचं सोडवायचं बघा. 0.1993 भागिले 1000. आता इथं हे दशांश चिन्ह काढायचंय आपल्याला, इथं घ्यायचंय मागं. मग किती होती बघा, याला किती न गुणावं लागेल आपल्याला 1 2 3 4 म्हणजे 10 चा चौथा घात न गुणावं लागेल. तसंच इथं पण 10 च्या चौथ्या घातानं गुणावं लागेल. मग 0 आता 10 न गुणल्यामुळं काय होईल बघा, डायरेक्ट 1993 गुणिले 10 चा चौथा घात गुणल्यामुळं हा 10 चा चौथा घात काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मग राहिलं कोण बघा, हे 1 2 3 10 चा तिसरा घात गुणिले 10 चा चौथा घात बरोबर 1993 छेद 10 चा 7वा घात. आता हा वरती गेला म्हणजे 1993 गुणिले 10 चा वजा 7वा घात हे मिळून गेलं. तसं ह्याच्यामध्ये काय होईल बघा, 199.3 भागिले 2 4 बरोबर. आता इथं आपल्याला काय करायचंय, दशांश चिन्ह फक्त इकडे काढायचंय. म्हणजे ह्याला किती न गुणावं लागेल 10 न. आणि किती आहेत 4 10. मग ह्याने गुणलं 1993 आलं 1 2 3 4 5 10 चा 5वा घात 1993 गुणिले 10 चा वजा 5वा घात. म्हणजे तो वरती गेल्यानंतर काय होऊन जाईल वजा 5 होऊन जाईल. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 12वा प्रश्न आहे, जर कंसात मग रेपी कंसात 25 चा वजा 3 घाताचा 5वा घाताचा 0 घाताचा 13वा घात बरोबर x तर x ची किंमत किती. बघा कंसात 25 चा वजा तिसरा घात त्याचा 5वा घात त्याचा महिरपी कंसात 0 घात बरोबर 13. आता इथं डोक्यात ठेवायचे
घाताचा घात करताना काय करायचा असतो, गुणाकार करायचा असतो. म्हणजे 25 वजा 3 गुणुले 5 गुणुले 0 गुणुले 13. शून्यानं कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार किती येतो, 0 येतो. म्हणजे 25 चा शून्य घात, आणि 25 चा शून्य घात म्हणजे उत्तर किती येतं, 1. आपण हा नियम बघितलाय, 1 चा शून्य घात बरोबर किती असतं, 1 असतं. आणि म्हणून पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे स्वाध्याय 9.2 या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. म्हणजेच इथून पुढचे आणि इथून पाठीमागे झालेले सर्व व्हिडिओ आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. तर शिक्रापूरमध्ये इयत्ता 10वीची समर बॅच, त्याचबरोबर इयत्ता 4थी स्कॉलरशिप बॅच, इयत्ता 5वी नवोदय परीक्षेची बॅच, त्याचबरोबर इयत्ता 6वीसाठी आम्ही इस्रो या परीक्षेची पण तयारी करून घेणार आहोत. तर या सर्व परीक्षांना आपल्याला बसायचं असेल, आपल्या पाल्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधून आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक आहे 80 10 88 52 66. धन्यवाद.